मायनिंग चालू करता म्हणून ज्या मोठी मोठी आश्वासना दिलेली गोयच्या चीफ मिनिस्टरान या साखळे मतदारसंघाचो आमदार अशा पद्धतीची मोठी आश्वासना देऊन या बीजेपीच्या वोटरांक मोठ्या प्रमाणात खंय तरी त्यांका आस दाखोवन त्यांका मतां मारून घेतलेली। आज बीजेपी सरकारान या कामगार वर्करांचो सगळ्यांचो विश्वासघात केलेलो आसा। लहान लहान भुरग्यांक जे मागता ते मेळना जाला म्हणून ही भुरगीं खंय तरी आयज त्या आवय बापाय वांगडा रस्ते राहिलेली आसात। आता वर्सां सोंपत आयली, इलेक्शन लागीं पावले। 2027 इलेक्शनां लागीं पावता पावता लोकांची परिस्थिती या सरकारान बिकट करून ठेवलेली आसा। प्रत्येक टायमार तुमकां प्रोटेस्ट करून करून जागे करपाक, देवस्थानाक काबार करपाक, जमणी काबार करपाक, लॉबी हाडून बसोवपाक, व्हडले व्हडले इन्फ्रास्ट्रक्चर उबे करपाक कोट्यांनी पैसे तुमकां येता आनी सामान्य लोकांक जर बॅग पाणी चलयतले जाल्यार तुमकां खंयच्याच परिस्थितीत तुमचे हात फुडें मुखार येना। गोयच्या चीफ मिनिस्टराचे आमी तुका परत परत जागे करता, कारण एकूच तूं गोयचो चीफ मिनिस्टर आनी सगळे कॉन्स्टिट्युएन्सीचो आमदार जावन आसा। संदीप, आज 40 दीस जाले ह्या प्रोटेस्टा खातीर सेजा रिसोर्स लिमिटेड। तर प्रेझेंटली हांगासर 84 लेबर्स एक जस्टीस पळयता, तशेंच हांगासर महिला शक्ती सुद्दां आयिल्ली आसा। आनी ज्या पद्दतीन इन्फॉर्मेशन कळ्ळें हे सगळे बीजेपीचे कार्यकर्ता। हे कितें प्रकरण कितें, हेचेर कितें सांगपाचें दिसता? नमस्कार गोंयकारांनो। नाव मोठे आनी लक्षण खोटे, जाणटे सांगताले मोठ्या घराचो पोकळ वासो। त्याच पद्दतीन जे येद्या व्हडल्या मोठ्या कंपनीचे सेजा रिसोर्सीस ह्या कंपनीच्या हाताखाली असलेले वर्कर त्यांका त्यांच्या पोटाक चिमटो येता म्हणून ह्या प्रोटेस्टाक उबे रावल्या। ज्या कंपनीन न्याय मेळपाक जाय आसलो त्या कंपनीन खंय तरी त्यांका वंचित दवरले। मायनिंग चालू करता म्हणून ज्या मोठी मोठी आश्वासना दिलेली गोयच्या चीफ मिनिस्टरान या साखळे मतदारसंघाचो आमदार अशा पद्धतीची मोठी आश्वासना देऊन या बीजेपीच्या वोटरांक मोठ्या प्रमाणात खंय तरी त्यांका आस दाखोवन त्यांका मतां मारून घेतलेली। आयज ज्या जाग्याचेर त्यांची हालत केल्या, जशा पद्धतीन त्यांका स्वताच्या पोटा पाणयांक खंय तरी वंचित करून दवरलेले आसात। येद्या व्हडल्या कंपनीचो खंय तरी इलेक्ट्रल बॉन्ड साइन करून घेऊन या बीजेपी सरकारान या कामगार वर्करांचो सगळ्यांचो विश्वासघात केलेलो आसा। गोंय अशा पद्धतीन आयज उबे आसा की या सरकारान फक्त आपलो जय जयकार सेंटराक दिल्लीक मोठ्या प्रमाणात दाखोवप, फुकटचे पैसे कंपनी कडल्यान खावन स्वताच्या वोटरांक खंय तरी माघार दवरप, या ल्हान ल्हान भुरग्यांक त्यांच्या बायलांक खंय तरी त्यांका पोटा पाणयांक टायमार मेळपाची जी गोष्ट जायी ती खंय तरी फाटल्यान दवरप, सर्वीस मेळ्यारूच खंय तरी फॅमिली जगोवपाक मेळटा। सर्वीस ना जाल्यार घरांत कितें परिस्थिती जाता हे सर्वसामान्य सगळ्या लोकांक खबर आसा। गव्हर्नमेंट सर्वंट आणि प्रायव्हेट हेचेर कंपनीचेर काम करणारे वर्कर ज्या पद्धतीन प्रायव्हेट वर्कर त्रास भोगता ते आयज दिश्टी पडटा। तू सरकाराच्या माध्यमांतल्यान सरकार 7वे 8वे आपले वर्क गव्हर्नमेंट सर्वंट या हांकां सांबाळपाक मोठो प्रयत्न करता आनी तांकां जाय ते काडून दिता। हांव म्हणटा हे कोण तुमचे दुश्मन न्ही, हे प्रायव्हेट कंपनीक काम करणारे आनी तेचो पूर्ण बेनिफीट तुवें घेवन पयलींच खावप आनी ह्या खंय तरी वोटरांक वंचित दवरप। या कामगारांची परिस्थिती बेकार जाल्लेली आसा। ल्हान ल्हान भुरग्यांक जे मागता ते मेळना जाला म्हणून ही भुरगीं खंय तरी आयज त्या आवय बापाय वांगडा रस्ते राहिलेली आसात। बायलां तेंची खंय घरांसून भायर सरून कामाक वचनात, तेंचे जेन्ना घोव भायर सरता जॉबा खातीर तेजेरूच डिपेंड असतात। तोय बीन तुमी मायनिंगेचो मोठो आवाज उखलून तुमी ऑक्शन मटेरियलाच्या प्रकरणाचेर गाजावाजा करून तांकां खंय तरी पोट दितले म्हणून तुम्ही हे सगळे चालू करपाक मुखार आयिल्ले, पण तुमचो वेगळोच खावपाचो वेगळीच वाट आसली की तुम्ही ह्या लोकांक व्हरून उबे करून तुमचे स्वताचे साधन घेतले। आता वर्सां सोंपत आयली, इलेक्शन लागीं पावले। 2027 इलेक्शनां लागीं पावता पावता लोकांची परिस्थिती ह्या सरकारान बिकट करून ठेवलेली आसा।
प्रत्येक जाग्यार पळोवपाक गेले जाल्यार भायर सरलो काय तुका हजारांनी पयशे लागता. बेश्टोच घरा कडेन बेकार बसून घरचो खर्च कोणूच उखलू शकना. सरकाराक भान आसपाक जाय. तूं एक ह्या मायनिंग क्षेत्रांतलो मायन्स मिनिस्ट्री घेवन तसोच गोंयची चीफ मिनिस्ट्री अशे जायते 45 खाती तुज्या हातीन आसा. जाय ते लोकांक जाय ते व्हरून घालपाक शकता तूं, पण तूं हें करपाक तयार ना. वायट दिसता. प्रत्येक टायमार तुमकां जागे करचे पडटा आनी तुमी स्वता सगळे संधी साधून बसलेले आसा. परत राजकारण नव्यान परत घडोवपाक परत एकदा तुमी इलेक्शनाक तेंच्याच दारान वतले की म्हाका मत मार म्हणून. ते तुमकां तोंड आसपाक जाय. होच मतदार ज्या उपाशी पडलेलो मतदार आसा तो तुमकां येणाऱ्या 27काकूय जागो दाखोवपाक फाटीना. हे लक्षात दवरा. जे मतदार राजा तुमकां निवडून हाडू शकता ते तुमकां सकयल उडोवंक शकता. हेचोय विचार तुमी करपाक जाय. प्रत्येक टायमार तुमकां प्रोटेस्ट करून जागे करपाक, देवस्थानाक काबार करपाक, जमणी काबार करपाक, लॉबी हाडून बसोवपाक, व्हडले इन्फ्रास्ट्रक्चर उबे करपाक कोट्यांनी पयशे तुमकां येता आनी सामान्य लोकांक जर पेज पाणी चलयतले जाल्यार तुमकां खंयच्याच परिस्थितीचे तुमचे हात फुडें मुखार येना. फक्त नारी शक्ती मोठ्या प्रमाणात अंत्योदयाचेर तुमचे सरकार जाता अमृतकाल म्हणटा. हो अमृतकाल गेलो खंय? होच अमृतकाल हेच आयज पब्लीक जी मुखार भायर सरल्या हो अमृतकाल म्हणटा तुमचो सरकार. म्हाका दिसना फटींगपणाचे सगळे गोष्टी ज्यो व्हरून तुमी दाखयतात, सेंटराक नाका त्या पद्दतीन ऍड करता, ही सगळ्यात चुकीची धोरणां आसा. गांवागांवान वचून लोकांक सांबाळप हे सगळ्यात मोठे काम आसा. ह्या गोंयच्या चीफ मिनिस्टराचे आमी तुका परत जागे करता. कारण एकूच, तूं गोंयचो चीफ मिनिस्टर आनी सांकळे कॉन्स्टिट्युएन्सीचो आमदार जावन आसा. प्रत्येक टायमार आमी तुका सांगप हे योग्य न्ही. तुका स्वताच्या दोळ्यांनी जे कार्यकर्ते तुज्या दारान येता तांकां तुवें 10 फावटी 15 फावटी 20 फावटी मारपाक लावप तितलीच तुजी चूक आसा. जाता तितल्या बेगीन ह्या संघटनेचो ह्या कामगार लेवलाचेर 84 लोक ज्यांकां सर्वीस ना म्हणून जे व्हडे रस्त्यार आयला तेंची फॅमिली त्यांच्या सुखाक खंय तरी तुवें हातभार लावपाक जाय आनी तांकां रुजू करून घेवपाक जाय.